नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। कार्यक्रमाची सुरुवात करूया ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेल्या एका ओवीने। ओवी अशी आहे, निंब जिथे कडुवटू, निंब जिथे कडुवटू, हिरडा पहिले तुरुटू, हिरडा पहिले तुरुटू, तैसा कर्मा एल शेवटू, तैसा कर्मा एल शेवटू, खणुवाळा होय, खणुवाळा होय। म्हणजेच मित्रांनो, जेव्हा आपण एखादं चांगलं काम करायला घेतो तेव्हा बऱ्याच अडचणी येतात, समस्या येतात, प्रश्न येतात, पण त्याच्यामुळे हार आपण नाही मानली पाहिजे। जिद्दीने त्या समस्यांशी लढलं पाहिजे आणि शेवटी विजय आपलाच होतो आणि त्यातून येणारं उत्पन्न हे मनाला समाधान देणारं असतं। तर मित्रांनो, मी कडुनिंबाचं वर्णन केलं, हिरड्याचं वर्णन केलं, म्हणजे तुम्हाला आजचा विषय आहे तो कळलाच असेल। बघूया, आपला आजचा विषय आहे आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सा। बरोबर, आजचा आपला विषय आहे आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सा आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत वैद्य चेतन मधुकर गुल्हाणे सर। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये। नमस्कार मित्रांनो, सरांचा थोडक्यात परिचय तुम्हाला करून देतो। डॉक्टर चेतन मधुकर गुल्हाणे, आपण MD आहात, आपण PhD केलंय पंचकर्म मध्ये ITRA या संस्थेतून आपण केलेलं आहे। आपण सहयोगी प्राध्यापक आहात पंचकर्म विभाग नेत्र चिकित्सा आयुर्वेदिक महाविद्यालय अमरेली गुजरात येथे। आपण 25 पेक्षा जास्त शोध निबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण प्रसिद्ध केलेले आहेत आणि सांगायची गोष्ट म्हणजे 2012 मध्ये कलकत्ता येथे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी उद्घाटन केलेल्या अशा कार्यक्रमात सरांना दुसरं पारितोषिक मिळालं, ते पण बेस्ट पेपर प्रेझेंटेशन या प्रतियोगितेमध्ये। आणि सर MDच्या विद्यार्थ्यांना, PhDच्या विद्यार्थ्यांना आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या जर चिकित्सा क्षेत्रातल्या अनुभवाविषयी सांगायचं झालं तर 15 वर्षापेक्षा जास्त त्यांच्याकडे चिकित्सा क्षेत्राचा अनुभव आहे आणि सोरियासिस हा विषय, सोरियासिसवर उपाय हा त्यांचा विशेष रुची असलेला विषय आहे। या विषयाकडे जाण्यापूर्वी आपण एक बघूया ध्वनी चित्रफीत आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सा पद्धती या विषयीची बघूया ध्वनी चित्रफीत। भारत हा एक प्राचीन देश आहे। त्यासोबतच वैचारिक परिपक्वता, संस्कृती, परंपरा आणि विकासाच्या बाबतीत भारत नेहमीच जगात पुढे राहिला आहे। ज्ञान विज्ञानासोबतच आयुर्विज्ञानामध्ये देखील भारताने जगाला नवनवीन मार्ग दाखवले आहेत। आपल्या देशातील प्रसिद्ध ऋषीमुनी यांनी वृक्ष, जडीबुटी, फळं, फुलं, बिया यांचा अभ्यास करून उपचारासाठी प्रभावी उपचार पद्धती विकसित केल्या। शारीरिक आणि मानसिक रोगांवर नियंत्रण, निदान आणि उपचार या गुणांनी आपलं आयुर्वेद परिपूर्ण आहे। आयुर्वेद ही एक उपचार पद्धती आहे जी जगातील सर्वात प्राचीन पद्धत मानली जाते। पण आज आपण ज्या उपचार पद्धतीचा वापर करतो त्याने फक्त आजार लवकरात लवकर बरं करण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं, पण आयुर्वेदामध्ये आजाराच्या मुळावर उपचार करून आजाराला मुळासहित संपवण्याला महत्त्व दिलं जातं। यामध्ये ज्या औषधी दिल्या जातात त्याचे कोणतेच दुष्परिणाम नसतात। आयुर्वेदाचे काही नियम आहेत, याचा वापर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात करायला हवा। आज पाश्चिमात्य देश सुद्धा आयुर्वेदाकडे वळताना दिसत आहेत।
चला तर मित्रांनो, भारतीय औषध चिकित्सा जी पद्धती आहे त्याच्याविषयी अजून जाणून घेऊया, आयुर्वेदाविषयी आणि पंचकर्माविषयी अजून जाणून घेऊया. शुभस्य शीघ्रम, श्री गणेश करूया कार्यक्रमाचा. डॉक्टर चेतन, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की हे पंचकर्म म्हणजे नक्की काय आणि आयुर्वेदामध्ये पंचकर्माला किती महत्त्व आहे? आयुर्वेद ही भारताची प्राचीन आणि पारंपरिक चिकित्सा पद्धती आहे. मुख्यतः यामध्ये काय होते की या आधुनिक युगामध्ये आज पण आयुर्वेदाचे सिद्धांत जे आहेत तेवढेच खरे ठरतात किंवा रुग्णांना बरे करण्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहेत. तर यातला मुख्यतः औषधी शास्त्र किंवा खनिजशास्त्र याचा उपयोग करून चिकित्सा केली जाते. यालाच शमन चिकित्सा असे म्हणतात. आयुर्वेदाचा मुख्य सिद्धांत आहे की रोगांना मुळापासून नष्ट करणे. बरोबर. त्यासाठी जे आहे आयुर्वेदातले जे वेगवेगळे सिद्धांत आहेत ते काम करतात. आयुर्वेदातला दुसरा जो सिद्धांत आहे ज्यामध्ये दोष जेव्हा शरीरातून जास्त प्रमाणात वाढले जातात तेव्हा त्याला शरीराच्या बाहेर काढले जाते. तर अशा चिकित्सेला शोधन चिकित्सा असे म्हणतात. बरोबर. जेव्हा आपण दोष शरीराच्या बाहेर काढतो त्यामुळे शक्यतो जे दोष जे व्याधी आहे तो पुन्हा होत नाही. यालाच पंचकर्म असे म्हणतात. तर या पंचकर्म नाव कसे पडले? कारण याला मुख्यतः 5 कर्म यामध्ये आहेत, जसं वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य, म्हणून याला पंचकर्म असे म्हणतात. बरं. आणि हे जे आहे निरोगी व्यक्ती आणि आपले जे आजारी व्यक्ती आहेत ते दोघेही पंचकर्माची ट्रीटमेंट उपचार पद्धती घेऊ शकतात का? जर आयुर्वेदाचं जर तुम्ही प्रयोजन बघितलं, स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे यामध्ये काय की जे निरोगी व्यक्ती आहेत किंवा हे आहेत त्यांना आपण काय करतो की त्यांचं स्वास्थ्य जे आहे टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि जे रोगी आहेत त्यांचे जे व्याधी झालं आहे त्यांना निराकरण करण्याचं काम करतो. तर दोन्ही व्यक्तींमध्ये जे आहे पंचकर्म चांगलं काम करते. निरोगी व्यक्तींमध्ये मुख्यतः जे आहे की रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम पंचकर्म करते. शारीरिक आणि मानसिक बल याच्यामुळे वाढते. तसेच जे शरीरातले धातू आहे, धातू म्हणजे आयुर्वेदामध्ये जे रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि, शुक्र हे 7 प्रकारचे धातू आयुर्वेदामध्ये आहेत. यामध्ये आपलं पूर्ण शरीर बनलेलं आहे. तर याला जे आहे शुद्ध करण्याचं काम जे आहे पंचकर्म करते. तसेच बॉडीमध्ये इम्युनिटी वाढवण्याचं काम जे आहे पंचकर्म करते. तर जे रुग्ण आहेत त्याच्यामध्ये कसं काम करते की त्याची जी संप्राप्ती आहे त्याच्यामध्ये ते विघटन करण्याचं काम करते. संप्राप्ती म्हणजे काय? जी व्याधीची इटोपॅथोजेनिस आहे, ज्यामध्ये व्याधी तयार होतो, त्याला ब्रेकडाऊन करण्याचं काम पंचकर्म करतो. तसंच एखादी शमन चिकित्सा तुम्हाला जर एखादी ट्रीटमेंट एखाद्या व्याधीसाठी तुम्हाला 2 वर्ष लागत असेल तर पंचकर्म केल्यामुळे ते तुम्हाला एकदम 6 महिन्यात किंवा 1 वर्षात त्याचे जे आहे रिझल्ट मिळतात. बरं. तर पंचकर्म जसे इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्स पण आहेत त्यामध्ये पण सुद्धा पंचकर्म हे खूप चांगला उपयोग करतात. आणि डॉक्टर साहेब, हा जो पंचकर्म आहे ते कोणी करावं आणि कोणी करू नये असं या संबंधित काही मार्गदर्शन? तर पंचकर्म जे जसं मी आधीच सांगितलं स्वस्थ आणि निरोगी व्यक्ती पण करू शकतो किंवा ज्याला कोणता आजार झाला आहे किंवा जो व्याधीने ग्रसित आहे यांना हा सुद्धा करू शकतो. तर मुख्यतः जे आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की पंचकर्म करताना बहुदोष अवस्थेचं वर्णन केलं आहे. आता बहुदोष म्हणजे काय की आपल्या शरीरातले म्हणजे टॉक्झिन जे आहे एका पातळीपेक्षा जास्त प्रमाणात वाढले तर त्याला आपण बहुदोष म्हणतो. अशा वेळेस तुम्ही औषधे घेऊन किंवा शमन चिकित्सा करून ते आजार बरे करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पंचकर्म करावं लागते. तर पंचकर्म चिकित्सा त्यासाठी आपल्याला उपयोगी ठरते. यासाठी मुख्यतः जे आहे मेदोरोग आहे, स्थौल्य आहे, पांडू आहे, मधुमेहासारखे जीर्ण आजार आहेत, उच्च रक्तचाप, केस गळणे, निद्रानाश, ठीक आहे, असे वेगवेगळे आजार जे आहे हे यामध्ये येतात. तर यामध्ये जे आहे आपल्याला पंचकर्म करू शकतो आपण. डॉक्टर साहेब, जे तुम्ही पंचकर्माविषयी म्हटलात, जे पहिले 5 कर्म सांगितले त्यातले पहिले 3 जे तुम्ही सांगितले वमन, विरेचन आणि बस्ती, याविषयी थोडी आमच्या मित्रांना मार्गदर्शन किंवा माहिती द्या. तर वमन जे आहे याला थेरपॅटिक ओमिटिंग असे म्हणतात. यामध्ये जे विविध औषधी आहे याद्वारे काय करतात की शरीरातले जे दोष आहेत ते आमाशयामध्ये आणले जातात आणि उलटीद्वारे हे जे दोष आहेत हे शरीरातून बाहेर टाकले जातात. तर यालाच वमन असे म्हणतात. तर यामध्ये मुख्यतः जे आहे की जे कफज आजार आहे हे शरीरातून बाहेर काढले जातात. ओके. यामध्ये मुख्यतः जे आहे की तुम्हाला मदनफळ,
त्वचा, सैंधव आणि मध याचा एक योग बनवला जातो. त्यामुळे जे उलटीद्वारे हे दोष शरीरातून बाहेर काढले जातात. ही एक प्रोसिजर आहे. पेशंटला जवळपास एक ते 1.5 तास या प्रोसिजरला लागतो. पण पूर्ण प्रोसिजर जी आहे वमनची याला कमीत कमी 10 ते 15 दिवस, याला पूर्ण प्री ऑपरेटिव्ह प्रोसिजर, पोस्ट ऑपरेटिव्ह प्रोसिजर मिळून असे 10 ते 15 दिवस लागू शकतात. दुसरा जो आहे तो आहे विरेचन कर्म. यामध्ये वेगवेगळ्या औषधींचा उपयोग करून जे शरीरातले दोष आहेत, दोष म्हणजे जे टॉक्झिन्स आपण म्हणू शकतो त्याला, ते जे आहे दोष जे आहे पक्वाशयामध्ये आणले जातात. पक्वाशय म्हणजे जे लार्ज इंटेस्टाईन आहे त्यामध्ये आणले जातात आणि तिथून गुद मार्गाद्वारे हे दोष काढले जातात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लूज मोशन्स, आपल्याला एक 10 ते 15 वेळा लूज मोशन्स पेशंटला होते. तर हे मुख्यतः जे यामध्ये औषधी वापरल्या जातात त्यामध्ये त्रिफळा, त्रिकटू, तिवृत्त, दंती, याशिवाय हरितकी चूर्ण, जयपाल चूर्ण, एरंड तेल अशा वेगवेगळ्या औषधी यामध्ये वापरल्या जातात आणि मुख्यतः पित्त व्याधीमध्ये विरेचन केले जाते. बस्तीविषयी प्लीज सांगा. बस्ती जे आहे, बस्तीमध्ये कसं आहे की जे मेडिकेटेड ऑइल किंवा ज्याला म्हणतात औषधीयुक्त जे काढे आहेत किंवा तेल आहेत यांचा एनिमा गुद मार्गाद्वारे दिला जातो. तर यालाच बस्ती असे म्हणतात. तर बस्ती ही खूप चांगली चिकित्सा आहे आयुर्वेदामध्ये आणि याला अर्धचिकित्सा असे म्हटले जाते. तर दुसरं आहे की बस्तीमध्ये जसं सांगितलं आहे की मॉडर्नमध्ये एक थेरी आहे, गट ब्रेन थेरी. गट ब्रेन थेरी म्हणजे काय, आपल्या आमाशयामध्ये जेवढे काही न्यूरॉन्स आहेत, तेवढे ब्रेनमध्ये न्यूरॉन आहे, तेवढे आमाशयामध्ये किंवा लघु आंत्रामध्ये न्यूरॉन्स आहे. तर ते हे न्यूरॉन्स जे लघु आंत्रामध्ये असतात ते ब्रेनशी कनेक्टेड असतात. एक मॉडर्नची थेरी आहे. तर त्यामुळे जर आपण हे आमाशयातले किंवा लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन मधले जे न्यूरॉन्स आहे याला जर आपण स्टिम्युलेट केलं तर ब्रेनचे बरेच आजार असे जे आहे असाध्य आजार यामध्ये चांगला उपयोग होतो. जसं पंचकर्म केल्यामुळे तुम्ही ऐकलं असेल की पॅरालिसिसचे पेशंट, अर्धीजचे पेशंट, नर्व कॉम्प्रेसमुळे होणारे आजार, स्पायनल कॉर्ड डिसऑर्डर्स, हे वेगवेगळे आजार जे आहे बस्तीमुळे एक लवकर बरे होण्यास मदत होते. बरं. आणि डॉक्टर साहेब, थोडासा हा फरकाविषयी पण आम्हाला सांगाल का? विरेचन आणि बस्ती म्हणजे दोन्हीमधून आपण लूज मोशनच करतोय पेशंटला, तर फरक कसा ओळखायचा आम्ही? म्हणजे नक्की विरेचन आहे की बस्ती आहे, कसं ओळखायचं? बस्तीमध्ये जसं मी म्हटलं की विरेचनामुळे जे आपण औषधी घेतो ते मुखमार्गाद्वारे घेतो. जे जे काही आहे जसं इच्छाभेदी रस आहे, काही काढे आहे, तर यामध्ये जे लूज मोशन्स होतात ते आपल्याला हे कमीत कमी एक 10 ते 15 वेळा लूज मोशन होतात. म्हणजे तुम्ही जर सकाळी औषध घेतली असेल तर संध्याकाळीपर्यंत तुम्हाला ज्याचे आहे लूज मोशन अर्ध्या एक तासांनी होत राहील. पण बस्तीमध्ये जे आहे की तुम्हाला 1 ते 2 वेळा लूज मोशन होईल फक्त. म्हणजे एनिमा दिल्यावर लगेच अर्ध्या तासामध्ये 1 तासामध्ये तुमचा जो औषध आहे ते पक्वाशयात जाऊन दोषांना बाहेर काढेल. म्हणजे लार्ज इंटेस्टाईनमधून जाऊन दोषांना बाहेर काढेल आणि तुमचं जे आहे 1-1.5 तासामध्ये जे पूर्ण क्रिया संपवून जाते. तर बस्ती हे आपण रोज देऊ शकतो. विरेचनासाठी आपल्याला 1च दिवस द्यायचा असतो, पण त्याची जी प्रोसिजर आहे ते 10 ते 15 दिवस चालते. मित्रांनो, डॉक्टर साहेब आपल्याला छान माहिती देत आहेत. पंचकर्मातल्या 3 कर्माविषयी डॉक्टर साहेबांनी आपल्याला माहिती दिली आहे. तर कुठेही जाऊ नका, आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपली चर्चा चालू आहे आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सा याविषयी. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य चेतन गुल्हाणे सर, जे की सहयोगी प्राध्यापक आहेत पंचकर्म या विषयामध्ये आणि नेत्रचिकित्सा आयुर्वेद महाविद्यालय अमरेली गुजरात इथे ते आहेत सहयोगी प्राध्यापक. आपली चर्चा चालू होती पंचकर्माविषयी. 3 कर्माविषयी आपण जाणून घेतलं, त्याच्या छान एकदम स्लाइड्स पण बघितल्या. अजून 2 जी पंचकर्मातली कर्म आहेत ज्याला रक्तमोक्षण आणि नत्स्य असं म्हणतात त्याविषयी डॉक्टर चेतनकडून जाणून घ्या. सर, काय सांगाल या ज्या उरलेल्या 2 चिकित्सा आहेत त्याविषयी? रक्तमोक्षण जे आहे यामध्ये काय होते की शरीरातील जे दूषित रक्त आहे, ठीक आहे, तर याला बाहेर काढले जाते. यालाच रक्तमोक्षण असे म्हणतात. तर यामध्ये जे त्वचा विकार जे आहेत किंवा अर्बुद ज्याला ट्यूमर म्हणतात, ग्रंथी, असे वेगवेगळे आजार जे आहे यामध्ये आपण याची चिकित्सा करू शकतो. तर दुसरं रक्तमोक्षांमध्ये अलग अलग म्हणजे वेगवेगळ्या ज्या आहेत
जे वापरले जाते, जसं लीच वापरले जाते, शृंग वापरले जाते, अलाबू वापरले जाते. तर वेगळ्या याच्यामध्ये एकच मेन उद्देश असतो की जे दूषित रक्त आहे ते लवकर बाहेर काढले जाते आणि त्यामुळे जे आहे इफेक्ट आपल्याला खूप लवकर मिळतो. बरोबर. दुसरं आहे नस्य. नस्य हे एक यामध्ये काय करतात की औषधीयुक्त तेल किंवा जे स्वरस आहेत, काडे आहेत, हे नाकामध्ये टाकले जाते आणि यालाच नस्य थेरपी असे म्हणतात. तर हे जे नस्य आहे हे नाकांमधून, शिरांमधून जे आहे नाक, कान, घसा आणि नेत्र याच्या ज्या शिरा आहेत त्या एकत्र जुळलेल्या असतात. तर यातले जे दोष आहेत, यातले जे टॉक्झिन्स आहे हे एका जागी आणून हे नस्याद्वारे बाहेर काढले जातात. तर आयुर्वेद शास्त्रामध्ये आहे उल्लेख केला आहे, जर नासा ही शिरसोद्वारम, म्हणजे नाक हे मेंदूचे प्रवेशद्वार आहे. हा कन्सेप्ट आयुर्वेदाने हजारो वर्षापूर्वी सांगितला, पण आज पण हा जो कन्सेप्ट आहे आपल्याला आढळतो की यामध्ये आपल्याला ज्या औषधी आपण वापरतो नाकातून ह्या ब्रेनमध्ये जातात. मॉडर्न जे शास्त्र आहे त्यामध्ये पण त्या भरपूर औषधी ज्या आहेत त्या इंट्रानेझल थ्रू देतात ब्रेनमध्ये जाण्यासाठी. तर नस्याचे बरेच इफेक्ट येतात. यामुळे काय होते, डोळ्याची तेज वाढणे किंवा ऊर्ध्वजत्रुगत जेवढे पण विकार आहेत हे पण यामध्ये पण सुद्धा हे नस्य खूप चांगलं काम करते. डॉक्टर, आपल्याला एक फोन आलेला आहे जळगावहून रवींद्र कुडाळकरजींचा. नमस्कार रवींद्रजी, आपलं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रमात. सर्वप्रथम मी डॉक्टरांचे अभिनंदन करतो. अतिशय सकारात्मक आणि छान पद्धतीने सुरुवात केली माहिती द्यायला त्यांनी. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न माझा असा आहे की पंचकर्माच्या बाबतीमध्ये हे सिद्ध झालेली प्रक्रिया आहे का आणि यामध्ये यशोगाथांचं प्रमाण किती आहे? बरं, ओके. फोन कट झालेला आहे. एक प्रश्न जो आपल्यापर्यंत आलेला आहे तो आहे की सिद्ध प्रक्रिया आहे का आणि यशोगाथांविषयी थोडीफार त्यांना माहिती हवी आहे. नमस्कार रवींद्रजी, खूप चांगला प्रश्न विचारला. सिद्ध झालेली प्रक्रिया आहे का? आपण बघितलं की हे आयुर्वेद जेव्हा उत्पन्न झालंय हे अनुभवातून उत्पन्न झालेलं आहे. आपल्याकडे 5000 वर्षांचा अनुभव आहे. जसं तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे जातात तर तुम्ही काय बघता, डॉक्टरने किती वर्ष प्रॅक्टिस केली आहे? 5 वर्ष केली आहे, 15 वर्ष केली आहे, 20 वर्ष केली आहे. तर हे शास्त्र जेव्हा निर्माण झालं तुम्ही बघा की 5000 वर्षापासून हे याच्यावर निरंतर ज्याला म्हणतात संशोधन चालू आहे आणि हे असं एकाने लिहिलेलं शास्त्र नाही आहे. यामध्ये हजारो वैद्यांनी जे कल्पक ज्यांचे अनुभव आहे यामध्ये. तर नक्कीच भरपूर सारे जे व्याधी आहे जे आधुनिक चिकित्सेमुळे बरे होऊ शकत नाही, त्यामुळे पंचकर्म एक खूप रामबाण उपाय आहे. बरोबर. छान प्रश्न होता आणि डॉक्टरांनी समर्पक असं उत्तर दिलेलं आहे. तर डॉक्टर साहेब, पुढचा प्रश्न असा असेल की दैनंदिन जीवनामध्ये आमच्या मित्रांनी आम्ही हे पंचकर्म जे आपलं उपचार पद्धती आहे ती कशी वापरता येईल, किंवा आता ऋतू बदलत आहेत त्या ऋतू बदलानुसार आम्हाला काही त्याच्यात बदल करायला लागतील का? तर पंचकर्म जसं मी बोललो की पंचकर्मामध्ये जे आहे दैनंदिन जीवनामध्ये वापरावे हे आयुर्वेदाने आधीपासूनच सांगून ठेवलं आहे. त्यांनी दिनचर्या, ऋतुचर्या ह्या वेगवेगळ्या जे आहे यामध्ये पंचकर्माचं वर्णन केलेलं आहे. जसं आपण दिनचर्यामध्ये अभ्यंग, शरीराला तेलाची मसाज करणे किंवा डोक्याला तेल लावणे याला शिरोभ्यंग म्हणतात. ओके, ठीक आहे. याच्याशिवाय जे उद्वर्तन, जसं आपण दिवाळीच्या वेळेस उठणं वगैरे लावतो, ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे प्रतिमर्शनस्य, नाकामध्ये किंवा कानामध्ये आपण जे आहे तेल टाकतो त्याला कर्णपुरण म्हणतात, किंवा नाकामध्ये आपण 2-2 थेंब टाकतो याला प्रतिमर्शनस्य म्हणतात. ह्या जे आहेत हे आपण रोज करू शकतो. त्याशिवाय ऋतूनुसार पण आयुर्वेदाने पंचकर्म सांगितले आहेत. जसं वर्षा ऋतूमध्ये मुख्यतः वाताचा प्रकोप होतो, त्यामुळे बस्ती चिकित्सा ही खूप चांगली आहे. तर शरद ऋतूमध्ये जे आहे पित्ताचा प्रकोप होतो, पित्त वाढते, त्यामुळे पित्ताला बाहेर काढण्यासाठी आपल्याला विरेचन चिकित्सा ही खूप चांगली उपयोगी पडते. आणि वसंत ऋतू जो आहे यामध्ये मुख्यतः कफाचे विकार होतात, तर यामध्ये वमन चिकित्सा ही खूप चांगल्या प्रकारे काम केले जाते. तर स्वस्थ व्यक्तीने जर पंचकर्म करायचे झाल्यास तर हे जे शरद ऋतू, वर्षा ऋतू किंवा वसंत ऋतू आहे यामध्ये जर पंचकर्म केले तर त्यांना खूप चांगला इफेक्ट येतो. पण रुग्णांना आता वर्षभर तर ते थांबू शकत नाही त्या ऋतूसाठी, तर ते त्या ऋतूनुसार कोणत्या पण ऋतूमध्ये पंचकर्म करू शकतात. फक्त आयुर्वेदामध्ये एक कन्सेप्ट दिला आहे की दुर्दिन असेल तेव्हा तुम्ही पंचकर्म करू नका. दुर्दिन म्हणजे काय, ज्या दिवशी पाऊस पडत असेल किंवा आभाळ
असेल या दिवशी तुम्ही पंचकर्म करू नका, तर बाकीच्या दिवशी तुम्ही पंचकर्म करू शकता. डॉक्टर चेतन आपल्याला छान माहिती देत आहेत आणि एक आपण समजू शकतो की पंचकर्म म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की बाबा ही जी शरीररूपी गाडी आहे त्याचं ओव्हर ऑइलिंग करणं, शुद्धीकरण करणं म्हणजे पंचकर्म आहे. तर डॉक्टरांकडून अजून फायदे काय काय आहेत पंचकर्म आपण उपचार घेतले तर ते पण जाणून घ्या. काय सांगाल डॉक्टर चेतन? हां, तर मेन म्हणजे काय, पंचकर्म जेव्हा आपण करतो तर मुख्य त्याचा फायदा आहे की आपले शारीरिक आणि मानसिक बल वाढते. ठीक आहे, बरं. आपली बुद्धी जी आहे चांगले कार्यक्षम होते, वर्णाचं प्रसाधन होते. वर्णाचं प्रसाधन म्हणजे आपले जो रंग आहे तो उजळून निघतो. त्याशिवाय आपले शरीरातील जे पंचेंद्रिय आहे यांचं बल वाढते, म्हणजे दृष्टीचं बल वाढेल, श्रवण शक्ती, घ्राण शक्ती यांचं आपलं बल वाढेल. याशिवाय शरीरातील जे धातू आहेत, 7 धातू मी आधी सांगितलेले आहे, रस, रक्त, मांस, मेद, हे उत्तम प्रकारे तयार होतात. बरोबर. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीरातील जे सूक्ष्म चॅनल्स आहे, ज्याला आपण स्त्रोतस असं म्हणतो आयुर्वेदामध्ये, ज्यामधून आपल्या शरीरातील सर्व शरीरक्रिया होत असतात, तर ह्या शुद्ध होतात. बरोबर. तर आपले जे शरीरक्रिया चालू होण्यास किंवा सुरळीत चालण्यास पंचकर्माचं एक खूप चांगलं आपल्याला उपयोग भेटून. शिवानंदजींचा आपल्याला फोन आलेला आहे निपाणीहून. आपले रेग्युलर कॉलर आहेत. शिवानंदजी नमस्कार, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. नमस्कार मॅडम. नमस्कार साहेब, शिवानंद वशल बोलतोय मी. नमस्कार. आता सध्या सगळीकडे पंचकर्म हे उपाययोजना आरोग्यासाठी चांगला आहे म्हणून सगळं सुरू आहे, पण काही वेळा असं होतं की पंचकर्म जी उपाययोजना घेते वेळी त्याला काय वय मर्यादा असेल काय, किंवा त्याची तब्येत घट असायला पाहिजे किंवा बारीक असायला पाहिजे, अशा वगैरे काय फरक असतोय काय? आणि तसंच चुकीचं उपाययोजना झाल्यामुळे काहींना प्रॉब्लेम होऊ शकतो काय, त्यांना नंतर काय तर त्रास होतोय काय, म्हणजे कुठल्या वयांना, लहान मोठ्यांना असं घ्यायला चालतंय, असं माझा प्रश्न आहे. मस्त, एकदम छानच प्रश्न विचारलाय शिवानंदजी. मी त्या प्रश्नाकडे येणारच होतो. तर डॉक्टर चेतन काय सांगणार? हां, पंचकर्म म्हणजे काय की आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. ठीक आहे, तर आपण जसं शॉर्टकट घेतो तसंच आपल्याला चिकित्सेमध्ये जर आपल्याला लवकर बरायचं असेल तर एक प्रकारचा एक शॉर्टकट आहे पंचकर्म म्हणजे. तर अशा वेळेस तुम्हाला नियम पाळावेच लागतात. जर नियम पाळले नाही तर त्याचे दुष्परिणाम होतात. बरोबर. तर पंचकर्मामध्ये तुम्हाला जर नियम पाळले नाही तर दुष्परिणाम होईलच. तसेच प्रत्येकासाठी पंचकर्म नाही आहे. तुम्हाला बल त्याचं कसं आहे किंवा त्याचा प्रकृती कशी आहे त्यानुसार वेगवेगळे पंचकर्म असतात. तर नक्कीच यामध्ये नियम आहेत, पण तुम्हाला त्याचे इफेक्ट पण खूपच लवकर मिळतात. बरोबर. आणि जाड म्हणा, बारीक म्हणा, तब्येतीनुसार काही आहे किंवा वयानुसार त्यांनी एक विचारलं, त्याच्यावर काही सांगता येईल आपल्याला? हां, जसं वयानुसार म्हटलं, बालक आहे की वृद्ध आहे, यामध्ये पण वेगवेगळे पंचकर्म होतात. पण शक्यतो जे वमन आणि विरेचन आहे ते बालकांमध्ये किंवा वृद्धांमध्ये आपण टाळतो. ओके. कारण की यामध्ये हे जे वमन आणि विरेचन आहे हे क्लिष्ट प्रोसिजर आहे. यामध्ये ओमिटिंग तुम्हाला एक 10 ते 15 वेळा तुम्हाला ओमिटिंग होईल. लूज मोशन पण ते 10 ते 15 वेळा होतील. तर असे जे आहे ज्यांचं बल कमी आहे, ज्यांची सहनशक्ती कमी आहे, असे जे व्यक्ती आहे ते हे सहन करू शकत नाही. तर शक्यतो आम्ही अशा व्यक्तींमध्ये नस्य आहे, अभ्यंग स्वेदन आहे, मसाज थेरपी आहे, शिरोधारा आहे, असे पंचकर्म आम्ही करतो. डॉक्टर साहेब, तिसरा फोन हॅट्रिक झालेली आहे. गजाननजींचा यवतमाळहून फोन आहे. गजाननजी नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. हॅलो, माझा प्रश्न असा आहे की पंचकर्म केल्यानंतर काही पथ्य पाळावे लागतात का? आणि जर ती पथ्य पाळली नाही तर पंचकर्माचे फायदे होण्याऐवजी नुकसानच होऊ शकते का? बरं, धन्यवाद गजाननजी आपल्या प्रश्नासाठी. तर काय सांगाल डॉक्टर? हो, नक्कीच. मी जसं आधी सांगितलं की पंचकर्मामध्ये पथ्याचा खूप रोल आहे. आयुर्वेदामध्येच पथ्याचा खूप रोल आहे. कारण की पथ्य जर असेल तर आपण जे नियम आहेत, नियम पाळले नाही तर जसे आपण गाडी चालवताना नियम पाळत नाही तर आपल्याला जसं ट्रॅफिकवाल्याला आपल्याला चलान द्यावं लागते, तसं पंचकर्मामध्ये जर तुम्ही नियम पाळले नाही तर ते पंचकर्म जे आहे त्याचे दुष्परिणाम तुम्हाला आढळून येतात. जसं त्यांचे सगळ्यात पहिले सांगितलं आहे आयुर्वेदामध्ये की पंचकर्म जो तुम्ही करताय तो जो निर्देशांचं पालन करू शकत नाही वैद्यांच्या, त्यांच्यामध्ये तुम्ही पंचकर्म करूच नका. की भरपूर लोक स्वतःलाच वैद्य समजतात, इंटरनेटवर जाऊन बघतात, हां सर मला हे औषध द्या, ते स्वतःलाच वैद्य समजतात. तर अशा लोकांनी पंचकर्म करू नये. तर हां, किरकोळ उपद्रव होऊ शकतात, जसं पोटदुखी आहे, डोकेदुखी आहे, ठीक आहे, ॲसिडिटी होणे आहे किंवा सांधेदुखी आहे, असे किरकोळ उपद्रव जे आहे
पंचकर्माचा जर तुम्ही नियम पाळले नाही तर होऊ शकतात. मित्रांनो, वैद्य चेतन गुल्हाणे आपल्याला मार्गदर्शन करतायत आणि आयुर्वेद आणि पंचकर्म विषयी सांगतायत. तर आपल्याला शतायुषी व्हायचं आहे आणि नुसतं शतायुषी नाही व्हायचं, तर या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करायचं आहे. तर हे गाणं तुम्ही गुणगुणा, तोवर आम्ही एक छोटीशी विश्रांती घेऊन लगेच परत येतो. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज आपण चर्चा करतोय आयुर्वेद विषयी आणि पंचकर्म चिकित्सांविषयी. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य चेतन गुल्हाणे सर. तर सर, पंचकर्माविषयी तुम्ही सांगत होता, जी 5 कर्म होती ती तुम्ही सांगितली, आणि त्याच्यासोबत अजून काही कर्म आहेत का की ज्याचा समावेश या पंचकर्म उपचार पद्धतीमध्ये होतो? बरोबर. फक्त पंचकर्मामध्ये आपण जसं म्हणतो 5 कर्म तर हे मुख्य कर्म आहे. त्याशिवाय छोटी छोटी कर्म जी आहेत ती आपल्याला पंचकर्मावर दिसून येत. जसं अभ्यंग आणि स्वेदन. बरं. अभ्यंग आणि स्वेदनमध्ये काय वेगवेगळ्या मसाज टेक्निक्स जे आहे याच्याद्वारे, औषधींद्वारे, तेलांद्वारे मसाज केली जाते आणि एक स्वेदन केलं जाते. स्वेदनमध्ये शक्यतो जे पेटी आहे, पेटी स्वेद वापरला जातो किंवा नाडी स्वेद वापरला जातो, याला अभ्यंग आणि स्वेदन म्हणतात. दुसरं आहे जाणूबस्ती. ज्यांना जसं गुडघ्यांचे आजार आहे, ऑस्टिओआर्थरायटिस आहे, यामध्ये जाणूबस्ती ही चिकित्सा खूप उपयोगी ठरते. याला हे सुद्धा पंचकर्माच्या आतमध्ये येतो. नंतर दुसरं आहे कटिबस्ती. जसं लंबर स्पॉन्डिलायटिसचे पेशंट आहे, यामध्ये हे कटिबस्ती जे आहे 7 दिवस जर तुम्ही रेग्युलर केलं 7 दिवस, याचा इफेक्ट खूप चांगला येतो. आणि तुम्हाला जे डिस्क प्रोलॅक्स वगैरेचे जे पेशंट आहे यामध्ये सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. नंतर आहे शिरोधारा. तर शिरोधारामध्ये जे आहेत की डोक्यावर तेल टाकले जाते. याची स्लाइड गेली आहे, नो प्रॉब्लेम. उपनाह स्वेद. उपनाह स्वेद हा सुद्धा एक स्वेदनाचाच प्रकार आहे. यामध्ये जे वेगवेगळ्या औषधींचा लेप लावून पत्त्यां आणि त्यावर बांधले जातात, तर त्याला उपनाह स्वेद असे म्हणतात. त्यानंतर आहे पिंडस्वेद. पिंडस्वेदमध्ये काय की वेगवेगळ्या औषधी यांचा जो आहे पोटली करून त्यामुळे स्वेदन केले जाते. तर हा जो आहे यामध्ये पण सुद्धा न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर्स आहे, यामध्ये खूप छान उपयोग याचा होतो. आणि पिचिझिल ही केरलीय थेरपी आहे. तर यामध्ये सुद्धा जे आहे आपल्याला सर्वांगशूल असेल किंवा वातव्याधी असेल किंवा पक्षाघात असेल, यामध्ये खूप चांगला उपयोग याचा होतो. डॉक्टर, आम्हाला बघितल्यावरच एवढं रिलॅक्स आणि निवांत फील होतं की करून घ्याविषयी अशी इच्छा जागृत होते. स्लाइड्स पण एकदम छान तुम्ही मार्गदर्शक अशा बनवलेल्या आहेत. तर डॉक्टर, तुम्ही वेगवेगळ्या विकारांची पण इथे नावं घेतली, तर पुन्हा एकदा त्या मुद्द्याकडे येतो की वृद्धांमध्ये आणि लहान मुलांमध्ये तुम्ही म्हटला की वमन आणि विरेचन करता येत नाही. तर त्याविषयी थोडं अजून सांगा ना, अजून काही करता येत नाही पंचकर्मातलं? हां. तर पंचकर्मामध्ये प्रत्येक पंचकर्माची वयोमर्यादा दिली आहे. जसं मी म्हटलं, वमन आणि विरेचन हे लहान आणि वृद्धामध्ये आपण करत नाही. पण जसं बस्ती आहे ते 1 वर्षापासून आपण देऊ शकतो. बरं. 1 वर्षापासून त्याला आपण देऊ शकतो. इव्हन नस्य जे आहे हे 8 ते 80 वर्षापर्यंत आपण देऊ शकतो. आणि विरेचन जर द्यायचं झालं तर आपण एक शक्यतोवर 12 वर्षाच्या पुढे आपण रुग्ण जे मुलं आहेत किंवा 16 वर्षाच्या पुढे जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये देऊ शकतो. किंवा पचनसंस्था जी आहे ज्या पूर्ण डेव्हलप झालेली नसते, त्यामुळे वमन आणि विरेचन आपण शक्यतो जे क्लिष्ट प्रोसिजर्स आहे आपण त्या थोड्या यंग पेशंटमध्ये देतो. आणि त्याशिवाय जे बालक आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे जे आहे आपण पिंडस्वेद, षष्टीसाली स्वेद जे मी आधी सांगितलं, अभ्यंग स्वेदन, ठीक आहे, आणि बस्ती ही चिकित्सा आपण बालकामध्ये देऊ शकतो. आणि वृद्ध जे पेशंट आहे यामध्ये शिरोधारा झालं आणि दुसरी आपले स्नेहन आणि स्वेदन, पत्रपिंड स्वेद, हे वेगवेगळे स्वेदन प्रोसिजर जे आहे आपण वृद्धामध्ये खूप चांगलं देऊ शकतो. डॉक्टर, आणि या पंचकर्मासाठी किती कालावधी लागतो किंवा किती दिवस पेशंटने वेळ काढावा किंवा किती वेळ लागतो त्याला, आणि आपल्या शासकीय रुग्णालयात या सोयी सुविधा उपलब्ध आहेत का? हा खूप चांगला प्रश्न आहे. तर यामध्ये कसं आहे की तुम्हाला पूर्ण शरीराचे पंचकर्म करायचे, 5ही कर्म जर करायचे असेल तर जवळपास तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी लागतो. बरं. पण तुम्हाला एक जरी पंचकर्म करायचं असेल, जसं तुम्हाला वमन करायचं असेल तर त्यामध्ये 10 ते 15 दिवस, विरेचन करायचं असलं तरी 10 ते 15 दिवस तुम्हाला लागतात. बस्तीसाठी तुम्हाला 7 दिवसा ते 30 दिवसापर्यंत वेळ लागू शकतो.
आणि नस्यामध्ये 7 दिवस ते 21 दिवस वेळ लागू शकतो आणि रक्तमोक्षण करायचे झाले तर तुम्ही 7-7 दिवसांनी रक्तमोक्षण करू शकता. तर ही छोटी छोटी जी पंचकर्म आहे जसं मी कटिबस्ती, जाणूबस्ती, पत्रपिंड स्वेद हे तुम्ही 7-7 दिवसाचे एक शेड्यूल म्हणून तुम्ही करू शकता आणि यामध्ये तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. तर शासकीय रुग्णालय जे आहेत यामध्ये बरेच शासकीय रुग्णालयामध्ये आजकाल युनिट आहेत. जसं आपल्या मुंबईमध्ये जे KEM रुग्णालय आहे, नायर रुग्णालय आहे, यामध्ये पंचकर्माचे एक युनिट ऑलरेडी आहे. अरे वा, छानच. तर तिथे तुम्हाला पंचकर्म एकदम मोफत किंवा माफक दरामध्ये तुम्हाला पंचकर्म तिथे करू शकता तुम्ही. त्याशिवाय गव्हर्नमेंटने सध्या जे सिव्हिल हॉस्पिटल आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येकामध्ये एक पंचकर्म युनिट उघडण्याचा प्रयत्न चालू केलाच आहे. यामध्ये तुम्ही सुद्धा फ्री किंवा मोफत चिकित्सा करू शकता. याशिवाय जे शासकीय किंवा खाजगी आयुर्वेद महाविद्यालय आहेत तिथे त्यांची OPD किंवा IPD असते, तिथे पण सुद्धा तुम्ही पंचकर्म जाऊन करू शकता आणि तुम्हाला एकदम स्वस्त दरात जे आहे पंचकर्म तुम्ही तिथे करू शकता. आणि डॉक्टर साहेब, बाह्य रुग्णालय विभाग ज्याला आपण OPD म्हणतो का हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लागतं, तर कुठल्या ज्या कर्मासाठी आमच्या पेशंटना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहून ती प्रक्रिया करायला लागेल आणि कुठली OPD बेसिसवर बाह्य रुग्ण विभागात जाऊन होईल? हां, तर जे मुख्य जे पंचकर्माच्या चिकित्सा आहे जसं वमन आणि विरेचन यामध्ये शक्यतो आम्ही पेशंटला आभ्यंतर विभागात जे आहे ॲडमिट करून घेतो. याशिवाय जे बस्ती आहे किंवा कटिबस्ती आहे, जाणूबस्ती आहे यामध्ये शक्यतो अर्धा ते 1.5 तास ते वेळ लागतो. तर यामध्ये पेशंट येऊन ज्याची जी कर्म आहे ते करून तो पुन्हा घरी जाऊ शकतो. तर प्रत्येकामध्ये ॲडमिट होणं आवश्यक नाही आहे, पण आम्ही शक्यतो कधी आहे पेशंट जर दुरून येत असेल, बाहेर गावचा असेल तर आम्ही तसं त्यांना ॲडमिट करून घेऊ शकतो, तसं त्यांना पथ्यपालन करू शकतो. पण पेशंट एकदा घरी गेला तो अपथ्यपालन करेल, बरोबर, तर त्याचे जे आहे नियम पाळणार नाही. तर यामुळे जर तुम्ही जर पंचकर्म करायचे झाले तर तुम्ही जर तिथे जिथे करायचं आहे तिथे तुम्ही प्रवेश घेतला, ॲडमिट झाले तर खूप चांगलं. वैद्य चेतन गुल्हाणे आपल्याला छान माहिती देत आहेत आणि तुम्ही पण छान प्रश्न विचारतायत. इथे वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची आणि पाहत राहा आपली लाडकी वाहिनी सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज या कार्यक्रमात आपण माहिती घेतोय आयुर्वेद विषयी आणि त्यातल्या पंचकर्म चिकित्सा याविषयी. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य चेतन गुल्हाणे सर. तर सर, जसं प्रत्येक गोष्टीला पथ्य आहेत, नियम आहेत आयुर्वेदामध्ये, तसं या पंचकर्म जी उपचार पद्धती आहे त्याच्या आधी आपल्याला काही पाळायचं आहे, क्रिया चालू असताना आणि नंतर कुठले नियम पाळायचे त्याविषयी थोडी आम्हाला माहिती द्या. चांगला प्रश्न आहे. यामध्ये कसं आहे की पंचकर्म जो आपण कोणतं पण पंचकर्म करतो यामध्ये 3 विभागांमध्ये याला विभागले जाते. एक आहे पूर्वकर्म, त्याला प्री ऑपरेटिव्ह प्रोसिजर आपण म्हणू शकतो. दुसरं आहे प्रधान कर्म, त्याला ऑपरेटिव्ह प्रोसिजर. आणि तिसरं आहे पश्चात कर्म, त्याला आपण पोस्ट ऑपरेटिव्ह प्रोसिजर म्हणू शकतो. तर या पूर्वकर्माचं काम काय असतं की शरीरातील जे दोष आहेत ते सूक्ष्म स्रोतसांमधले दोष जे आहे, टॉक्झिन्स जे आहे, यांना शिथिल करणं, ते स्रोतसांमधून त्यांना बाहेर काढणं, किंवा जे आपली अग्नी जी आहे, जी आपण ज्याला म्हणतो पाचन शक्ती, याला बरोबर करणं. त्यासाठी आपल्याला काय करावं, नियम पाळायचे म्हणजे आपल्याला विरुद्ध आहार टाळावा लागेल. विरुद्ध आहार म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम आपण मिक्स करून खातो, काही पण दुधामध्ये फळं एकत्र करून खातो किंवा पिझ्झा, बर्गर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण खात राहतो. तर त्यामुळे जी पचनशक्ती आहे ती कमकुवत होते. दुसरी गोष्ट आहे की आपण जे आहे की झोप बरोबर घ्यायला पाहिजे, प्रवास जास्त टाळायला हवा. तर ह्या गोष्टी ज्या आहे पूर्वकर्मामध्ये आपण घेऊ शकतो. तसंच प्रधान कर्मामध्ये आपल्याला नियम जे आहेत ड्युरिंग प्रोसिजर आपल्याला वैद्य सांगतातच, ते आपण पाळायला हवे. पश्चात कर्मामध्ये शक्यतोवर आपल्याला संसर्जन क्रम पाळायचा असतो. जसं वमन आणि विरेचन आहे यामध्ये संसर्जन क्रम असतो. संसर्जन क्रममध्ये काय की 3 ते 7 दिवस तुम्हाला सांगितलं जाते की हे गोष्ट तुम्ही खायला हवी. जसं तांदळाचं पाणी, मुगाचं सूप, मुगाची खिचडी, ठीक आहे. म्हणून म्हटलं वमन आणि विरेचनला तुम्हाला 7 ते 15 दिवस, 10 दिवस लागू शकतात, कारण की यामध्ये 3ही प्रोसिजर आहे. वमन तुम्हाला एकच दिवस करायचं आहे,
पण तुम्हाला ज्या प्री ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स आहे किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह प्रोसिजर आहे हा पूर्ण कालावधी मिळून हे 10 ते 15 दिवस तुम्हाला होतात. डॉक्टर चेतन, आणि त्रिदोष विषयी आता तुम्ही बोललात, तर थोडक्यात आम्हाला जे वात पित्त कफ आहे अशी प्रवृत्ती किंवा रोग असलेले जे आपले मरीज आहेत, तर त्यांना कुठलं पंचकर्म करायला हवं त्याविषयी थोडी माहिती द्या. जसं मी सांगितलं, वात पित्त आणि कफ याला म्हणतात दुष्यंती इति दोष. हे जे आहेत शरीरासाठी खूप आवश्यक आहे. दोष म्हटलं आहे पण शरीरासाठी आवश्यक आहे. हे जर समावस्थेत असल्या तर शरीरातील सगळ्या क्रिया ह्या सुरळीत चालतात, पण हे जर दूषित झाले किंवा वाढले तर याला आपण शरीरामध्ये वेगवेगळे आजार निर्माण होतात. तसंच कफ दोष जो आहे हा वाढला किंवा दूषित झाला. दूषित कसा होईल? जसं आपण विरुद्ध आहार करेल किंवा विरुद्ध विहार करू तर यामुळे हे दोष दूषित होतात. तर कफज विकारामध्ये जसं सर्दी आहे, खोकला आहे, ठीक आहे, अस्थमा, सायनोसायटिस, सोरियासिस असे वेगवेगळे आजार जे आहे, मधुमेह आहे, हा कफज विकारामध्ये येतात. ते यामध्ये मुख्यत्वे वमन ही चिकित्सा खूप चांगली आहे आणि वमन तुम्ही वर्षातून एकदा जरी वमन केलं तर तुम्हाला यामध्ये चांगला उपयोग भेटू शकतो. दुसरे आहे पित्तज विकार. पित्तज विकारामध्ये काय आहे? ॲसिडिटी, आम्लपित्त, त्यालाच आम्लपित्त, ग्रहणी म्हणू शकतो, नंतर पांडू, ॲनिमिया ज्याला म्हणतात, आणि त्वचा विकार हे सुद्धा पित्तज विकारामध्येच येतात. तर यामध्ये तुम्ही विरेचन कर्म आणि जे रक्तमोक्षण आहे हे 2 चिकित्सा यामध्ये खूप चांगले आहेत. ज्यांना पित्ताचे आजार होतात विरेचन आणि रक्तमोक्षण त्यांनी करायला हवे. तर जे वातज विकार आहेत याच्यामध्ये न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर्स, ठीक आहे, यामध्ये पक्षाघात झाला, अर्धित झालं, पॅरालिसिस, त्याला आपण पॅरालिसिस असं म्हणतो. याशिवाय जे आर्थरायटिस आहे, संधिवात आपण ज्याला म्हणतो, किंवा स्पॉन्डिलायटिस, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, मानेचा आजार, कमरदुखी, यामध्ये सुद्धा पंचकर्म वाताचे जे आजार आहे यामध्ये बस्ती चिकित्सा याचा खूप चांगला रोल आहे. तर ज्यांना जे मज्जा आणि अस्थि धातूशी रिलेटेड जे आजार आहे यामध्ये बस्ती खूप चांगला उपयोग करते. डॉक्टर चेतन यांची विशेषतः सोरियासिसमध्ये आहे, तर सोरियासिस म्हणजे काय ते आमच्या मित्रांना थोडक्यात सांगा, आणि मग उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये कसं उपचार करतात आणि तुमचा अनुभव हे पण आम्ही जाणून घेऊ इच्छितो. तर आधी सोरियासिस विषयी थोडं आम्हाला सांगा. तर सोरियासिस हा एक प्रकारचा त्वचा विकार आहे. तर यामध्ये काय होतं की शरीरामध्ये एक माशांच्या खवल्यांप्रमाणे जे आहेत, स्किनप्रमाणे ही स्किन दिसू लागते. त्या स्केलिंग आपल्याला आढळून येतो. यामध्ये मुख्य पॅथॉलॉजी काय होते की संप्राप्ती काय घडते की जी आपली नॉर्मल स्किन आहे किंवा त्वचा आहे याच्या ज्या कोशिका आहेत त्याला 28 दिवस लागतात पूर्ण डेव्हलप व्हायला. पण या आजारामध्ये ह्या ज्या कोशिका आहेत त्याचा वेग वाढतो. त्यामुळे ह्या ज्या कोशिका आहेत त्या लवकर उत्पन्न होऊन लवकर नष्ट होतात. ते यामध्ये आजारामध्ये आपल्याला खाज येणे, नंतर तिथे दाह लक्षणं किंवा लसिका, तिथून स्त्राव होणे, असे वेगवेगळे लक्षण इथे आढळतात. तर यामध्ये जे आहे खूप चांगला जे आहे आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट आहे. तर जसं आयुर्वेदामध्ये मी सांगितलं, तर याचे हा मुख्यतः ऑटोइम्युन डिजीज आहे. यामध्ये काय होते की आपलीच रोगप्रतिकारशक्ती आपल्या विरुद्ध काम करते. त्यामुळे मॉडर्नमध्ये किंवा ॲलोपॅथीमध्ये यामध्ये खूप कमी औषधी आहेत. मुख्यतः ते स्टिरॉइड किंवा इम्युनो सप्रेसंट ड्रग वापरतात. तर याचे साईड इफेक्ट भरपूर असतात किंवा आणि तात्पुरता इफेक्ट पडतो. जसं तोपर्यंत तुम्ही औषधी घेता तोपर्यंत हा आजार तुम्हाला निघतो. जसं तुम्ही औषधी बंद करता तर सोरियासिसचे जे लक्षणं आहेत किंवा शरीरावर जी तीव्रता आहे ही खूप वाढते. तर अशा वेळेस तुम्ही जर आयुर्वेदिक औषधी जर घेतल्या तर त्यामुळे काय होते की ज्याचं सेल ग्रोथ जी आहे ती नॉर्मल होण्यास मदत करते आणि दुसरी जी इम्युनिटी आहे ही सुद्धा आयुर्वेदिक औषधी जी आहे करेक्ट होते. आणि डॉक्टर साहेब, कुठलं पंचकर्म सोरियासिसमध्ये बहुगुणकारी आहे किंवा कुठलं घ्यावं आणि तुमचा अनुभव पण आम्हाला सांगा. सोरियासिसमध्ये शक्यतो आम्ही वमन, विरेचन आणि रक्तमोक्षण हे 3 पंचकर्म आम्ही यामध्ये करतो आणि यामध्ये आपल्याला खूपच चांगला रिझल्ट भेटून येतो. इव्हन 15 दिवस जर तुम्ही एकच कर्म जरी केलं तरी हा एक पेशंट आहे ज्यामध्ये माझाच पेशंट आहे. यामध्ये 15 दिवसानंतरचा फोटो आणि हा 15 दिवसाआधीचा फोटो, यामध्ये आपण विरेचन कर्म केलेलं होतं या पेशंटला आणि याला 2 वर्षापासून याला हिस्ट्री होती सोरियासिसची. बरेच याने उपचार करून बघितले तर
असं नाही की हा मुळापासून नष्ट होते, तुम्हाला पंचकर्म नेहमी नेहमी करावे लागतात. बरं. कारण की सोरियासिस हा त्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर सुद्धा म्हणतात. म्हणजे तुमचा स्ट्रेस वाढला तरी तर हा जो आहे आजार तुम्हाला होऊ शकतो. बरं. आणि तुमचा एखादा अनुभव सर पंचकर्माविषयी, सोरियासिस विषयी सांगितला तर चांगलाच, किंवा अजून कुठल्या पेशंटमध्ये तुम्ही पंचकर्माचा प्रयोग केला आणि त्याचा रिझल्ट किंवा अक्यूट केस किंवा जुनाट आजारामध्ये कुठल्याही आजारात तुम्ही आम्हाला सांगू शकता तर एखादा अनुभव? खूप चांगला प्रश्न आहे. एक मी जेव्हा MD करत होतो त्यामध्ये एक पेशंट होता, सेरेब्रल अटेक्झिया. बरं. हा डिजनरेटिव्ह आजार आहे आणि मॉडर्नमध्ये याला असाध्य म्हणतात. बरं. तर या पेशंटमध्ये काय होतं की वयाच्या एका विशिष्ट अवधीमध्ये तो पेशंट जे आहे त्याचा स्पायनल कॉर्ड किंवा ब्रेन आहे याची ॲट्रोफी व्हायला सुरुवात होते. म्हणजे ते सेल जे आहे नष्ट व्हायला सुरुवात होते. तर त्यामुळे पेशंट चालू शकत नाही आणि हळूहळू त्याला पॅरालिसिस होऊन पेशंट याचा 3 ते 4 वर्षामध्ये मृत्यू होतो. बरं. तर यंग पेशंटनामध्ये हे आढळून येते. तर असाच एक पेशंट जो होता आमच्या रुग्णालयात आला आणि आम्ही त्याला चिकित्सा, पंचकर्म वेगवेगळ्या चिकित्सा चालू केल्या. शिरोबस्ती आहे, बस्ती आहे, नस्य आहे. तर दोन ते 3 महिने आम्ही त्याला ट्रीटमेंट घेतली. तर तो ज्याला चालता येत नव्हता तो हळूहळू चालू लागला. बरं. मी असं म्हणत नाही की असाध्य विकार चांगले होतात, पण त्याची क्वालिटी ऑफ लाईफ खूप चांगली झाली. जसं तो 2 वर्ष जगणार होता तो 5-6 वर्ष जगेल. बरोबर. तर असे बरेच असाध्य आजार आहे ज्यामध्ये आपल्याला मॉडर्न सायन्स सध्याच तरी अजून काही उपाय नाही आहे. तर अशा विकारांमध्ये आपण जे क्वालिटी ऑफ लाईफ वाढवण्यासाठी किंवा त्यांची जी व्याधीची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याला बरेच आणि इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी पंचकर्म नक्कीच उपयोगी ठरते. डॉक्टर चेतन, आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे, सांगताकडे आलेलो आहोत. तर जाता जाता आमच्या मित्रांना तुम्ही काय संदेश देणार? आजच्या आधुनिक युगामध्ये तर तुम्ही बघितलं तर आयुर्वेदाचे जे जुने सिद्धांत आहे, हजारो वर्षापूर्वीचे सिद्धांत आहे, तेवढेच महत्त्व आणि तेवढेच कार्यक्षम आढळतात. जसं मी आधी सांगितलं की हे अनुभवातून आलेलं शास्त्र आहे. हजारो वर्ष त्यांनी प्रात्यक्षिकं करून बघितले आणि वेगवेगळ्या औषधी किंवा वेगवेगळे कर्म करून बघितले आणि तेव्हाच जे आहे हे शास्त्र जे आहे विकसित झालेलं आहे. तर आपण आधुनिक शास्त्राचा उपयोग आपण कशासाठी करू शकतो की येथले जे सिद्धांत आहे याला पडताळून पाहणे. सेल्युलर लेवलवर पंचकर्म कसं काम करते किंवा जेनेटिक लेवलवर जे आहे पंचकर्म कसं काम करते हे याचा आधुनिक शास्त्राचा उपयोग करून आपण त्याला सिद्ध करू शकतो. दुसरं आहे की आपल्याला जी पंचकर्म चिकित्सा पद्धती आहे ही आपली भारताची स्वतःची चिकित्सा पद्धती आहे. जसं ज्या प्रकारे इतर देशातले आहे चीन आपल्या चिकित्सा पद्धतीला समोर आणतोय, तसंच आपल्या चिकित्सा पद्धतीला आपल्याला अभिमान असायला हवा आणि आपण याला समोर आणण्यासाठी जसं सरकार पण आणि गव्हर्नमेंट पण आणि WHO हेल्थ ऑर्गनायझेशन सुद्धा पंचकर्म किंवा आयुर्वेदासाठी वेगवेगळे जे आहे उपक्रम राबवत आहेत. तर आपण आपल्या भारताला विश्वगुरू बनायचं असेल तर आयुर्वेदाचा एक नक्कीच रोल यामध्ये असेल असं मला वाटते. डॉक्टर चेतन यांनी आपल्याला फार छान माहिती दिली. नक्कीच आपण व्होकल फॉर लोकल करणार आहोत. अभिमान आहे आपल्याला भारतीय चिकित्सा पद्धतीचा आणि योग आपण बघतोच आहे विश्वाने मान्य आणि योग दिवस पूर्ण विश्वभरात साजरा करता जातो. तसा आयुर्वेदाचे पण छान सगळीकडे आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार होईल हीच अपेक्षा ठेवूया आपण. आणि डॉक्टर चेतन, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याविषयी धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण बघितलं की शतायुषी कसं व्हायचं आणि नुसतं शतायुषी नाही व्हायचं तर या जन्मावर आणि या जगण्यावर आपल्याला प्रेम करायचं आहे, इतरांवर जगांवर आपल्याला प्रेम करायचं आहे. तर वसुधैव कुटुंबकम हा मंत्र घेऊन चालायचा आहे आणि आयुर्वेद आणि पंचकर्माला पण संधी द्यायची आहे. तर आजच्या भागात इथेच थांबूया. तर पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. धन्यवाद. नमस्कार.